तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आहे। चर्चा नवी मुंबईच्या राजकारणामध्ये करूया। नवी मुंबई गणेश नाईक, गणेश नाईक म्हणजे नवी मुंबई आणि नवी मुंबई गणेश नाईक आणि भाजपा हे समीकरण अधोरेखित झालेलं आहे। 25 वर्ष गणेश नाईकांची सत्ता, कोणत्याही पक्षात गेला तरी गणेश नाईकांची सत्ता येणार हे अधोरेखित करावंसच वाटतं। कारण निमित्त आहे संघर्ष युद्ध। 75 वर्ष क्रॉस करून सुद्धा गणेश नाईक आज राजकारणात फिट आहेत। ते आज प्रचारामध्ये गावोगावी नवी मुंबईकरांशी संवाद साधताय। कारण नवी मुंबई सिटी आणि काही गावं अशी नवी मुंबई शहर उभारलेलं आहे। याच प्रत्येक गाववाल्याशी नवी मुंबईकरांशी संवाद, प्रत्येक समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न गणेश नाईक करतायत। मॅरेथॉन बैठका, गाववाल्याशी चर्चा आणि 10 ते 12 किलोमीटर रॅलीतून चालत आणि खाली वर येत 75 वर्ष संघर्ष युद्ध नवी मुंबईकरांसाठी झगडतोय। कारण असं, ही नवी मुंबई शहर जरी सिडकोने वसवले असलं तरी या शहरावर व्यवस्थितपणा, बकालपणा येऊ नये या दृष्टीने गणेश नाईकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे। त्यामुळे शहरातले रस्ते किंवा वेगवेगळे उपक्रम किंवा आधुनिक पद्धतीने सिटी उभारण्यात गणेश नाईकांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे। त्यामुळे बाहेरचे लोक येऊन इथं आमच्या शहराचं वाटोळं करत असतील, आमचे भूखंड लुटत असतील, आमचं इथलं कोविडच्या काळामधले औषध लुटत असतील, पाणी लुटत असतील किंवा पाणी नेत नसतील, पाणी चोरीला नेत असतील, अशी आक्रमक भूमिका गणेश नाईक हे नवी मुंबईकरांसाठी घेताना दिसून येत आहे। त्यामुळे माझ्या शहरामध्ये माझ्या लोकांचाच इथे हक्क आहे, त्यानंतर राहिलेल्या लोकांची अशी भूमिका गणेश नाईक व्यक्त करताना दिसून आहे। 2 वर्षापासून संघर्ष गणेश नाईक एकनाथ शिंदे यांच्यामधला आहे, पण मात्र नवी मुंबईकरांशी प्रामाणिक आणि तिथला संघर्ष करणारा हा गणेश नाईक आता निवडणुकीच्या निकालात महत्वाची भूमिका बजावणार आहेत। त्यामुळे गणेश नाईक हे संघर्ष युद्ध म्हणून आता नवी मुंबई शहरामध्ये ओळखले जाऊ शकतात। कारण 75 वर्षाचा माणूस राजकारणात फिट आहे आणि तो सुद्धा नवी मुंबईकरांशी संवाद साधतायत। त्यामुळे नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी केलेले आरोप शिंदे गटावर, आता शिवसेनेवर हे गंभीर स्वरूपाचे आहेत। नवी मुंबई शहरातले भूखंड, रस्ते आणि ठेवी चोरण्याचं काम कुणी केलं, तोडण्याचं काम कुणी केलं, हे सगळे प्रश्न गणेश नाईकांनी उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे गणेश नाईकांच्या राजकीय हल्ल्यात शिवसेना घाळ झाली का, हाही महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेनी सुद्धा काही भूखंडाचे गणेश नाईकांना आरोप केले, मात्र ते भूखंडाची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा गणेश नाईकांनी केलेली आहे। त्यामुळे नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर सतत गणेश नाईक आक्रमक भूमिका मांडत असतात। सत्तेत मंत्रीपद, राज्याचा वनमंत्री असताना सुद्धा नवी मुंबईकरांसाठी संघर्ष आणि झगडताना गणेश नाईक आपल्याला दिसून आले। मंत्रीपद किती महत्वाचं असलं तरी नवी मुंबईकर हा महत्वाचा भाग आहे याच दृष्टीने। कारण राज्यामध्ये मंत्री आहेत, वनमंत्री आहेत, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, मात्र असे आक्रमक एकनाथ शिंदेवर टीका करताना त्यांनी मंत्रिपदाचा कुठलाही विचार करताना दिसून येत नाही। कारण शेवटी माझा नवी मुंबईकर आहे आणि मी नवी मुंबईकरांशी जोडलेलं आहे अशी भूमिका गणेश नाईक व्यक्त करताना दिसून येते। त्यामुळे संघर्ष युद्ध नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर संघर्ष करताना आपल्याला दिसून येतोय। त्यामुळे गल्लीबोळात गणेश नाईक जात आहेत, संघर्ष करतायत। खरं तर गणेश नाईकांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरलेले आहेत। मात्र 25 वर्ष गणेश नाईकांची सत्ता ती उलथून लावण्यासाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरले। मात्र नवी मुंबईकर काही प्रमाणामध्ये मतदार जो आहे गणेश नाईकांना मानणारा मोठा वर्ग आहे। काही झालं तर गणेश नाईकांना सत्ता आली पाहिजे असा मानणारा मोठा वर्ग गणेश नाईक आणि भाजपाचा आहे। कारण नवी मुंबई शहरातले सुखदुःख गणेश नाईकांना आहे, एक हाती सूत्र आहे। त्यामुळे अशा प्रकारे गणेश नाईक संघर्ष युद्ध म्हणून ओळखले नवी मुंबईच्या राजकारणात। कारण ते आजही फिट आहेत आणि तितकेच रोखठोक ते बोलताना दिसून येते। विशेष म्हणजे मंत्री असून सुद्धा राज्याचा आणि भाजपचा एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होऊन गेले, आता उपमुख्यमंत्री आहेत, परंतु एखाद्या मंत्र्यांवर इतकी जहिरी टीका करणे हे सुद्धा खूप महत्वाचं। कारण लोक राजकारणामध्ये मंत्रीपद जाईल, इकडे काही होऊ द्या, आम्हाला काही घेणं देणं नाहीये, मंत्रीपद वाचलं पाहिजे। मात्र अशी गणेश नाईकांची दुटप्पी भूमिका आपल्याला सध्या तरी दिसत नाही। आक्रमक, अभ्यासू आणि तेवढंच नवी मुंबई शहरातल्या प्रश्नांवर एकनाथ शिंदेना घेरण्याचं काम केलं। तुम्ही नवी मुंबई शहरामध्ये काय वाटोळं लावलं, काय दिवे लावले हे नवी मुंबईकरांना सांगण्याचा प्रयत्न गणेश नाईक करतायत। त्यामुळे संघर्ष युद्ध 75 वर्ष क्रॉस होऊन सुद्धा सर्वसामान्य नवी मुंबईकरांशी संवाद साधतो आणि हा संघर्ष खूप महत्वाचा अधोरेखित करावासा वाटतो। कारण राजकारणामध्ये 75 वर्षाचा फिटनेस
गणेश नाईकांच्या इथे आहे. त्यामुळे धावणारा नेता अशी गणेश नाईकांची ही जी ओळख आहे. म्हणूनच आपण म्हणतोय गणेश नाईक हे संघर्ष युद्ध आहेत. नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर झगडताना दिसून येत आहेत. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.